सर्वांना स्नेहपूर्वक जय भीम. मी राहुल भानुदास गोदाम आपलं स्पीकर्स बाय राहुल गोदाम या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये समाजाला त्रस्त करणारे प्रश्न हे प्रचंड असतात आणि त्याचीच उत्तरं आपण शोधत असतो, जेणेकरून समाजाच्या विकासाला गती मिळावी आणि पर्यायाने आपल्या देशाचा सुद्धा विकास व्हावा यासाठी. मागच्या महिन्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की मुंबईला काही लोकांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि ते लोक अक्षरशः रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांना राहण्यासाठी अगदी निवारा सुद्धा प्रशासनाने उपलब्ध करून दिला नाही. यामध्ये पवईचं जे उदाहरण आहे ते देता येईल. आणखी काही ठिकाणी ते तसं घडलेलं आहे, परंतु पवईमध्ये अक्षरशः 750 लोकांचं कुटुंब, म्हणजे 750 कुटुंब आहेत ती आता सध्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्यांना त्यांची जी काही घरं होती, ज्या काही झोपड्या होत्या, त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नष्ट केलेल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळामध्ये, म्हणजे या महिन्यांमध्ये कुठलंही घर पाडता येणार नाही असा शासनाचा GR उपलब्ध असताना या शासनाच्या आदेशाला शासकीय लोकांनीच केराची टोपली दाखवलेली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्या गरीब लोकांना तिथे प्रचंड त्रास दिला गेला आहे. त्यांना अक्षरशः मारहाण झालेली आहे. तर हे सगळं आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये, आपल्या देशामध्ये आपल्या लोकशाहीचा अपमान करणारं आहे. तर या ठिकाणी अत्यंत नम्रपणे एक विनंती करावीशी वाटते की हा जो काही प्रकार घडलेला आहे याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण प्रत्येक माणसाला कुठेतरी वाईट वाटावं असा हा प्रकार आहे. लहान लहान मुलं आहेत, गर्भवती महिला आहेत, त्यांना या ठिकाणी या लोकांनी रस्त्यावर आणलेलं आहे. म्हणजे कुठेतरी मानवताच विकली गेली आहे की काय असं वाटतं. माणसाला माणूस म्हणून न पाहता यामध्ये काहीतरी द्वेष भावनेतून हा प्रकार झालाय की काय असं वाटतं. त्यामुळे तात्काळ त्या माणसांना त्यांची व्यवस्था ही चांगल्या ठिकाणी करण्यात यावी एवढंच या ठिकाणी वाटतं. आणि अशीच विनंती मी सर्व समाज बांधवांना करतो, सर्व राज्यकर्त्यांना करतो. कारण
राज्यकर्त्यांना त्यांनी मतं देऊन अक्षरशः सत्ता दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे की अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. तर हाच संदेश या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या देशात, शिवरायांच्या देशात सामान्य माणसांची अशी दुरावस्था होणं हे अत्यंत चुकीचं आहे. असं होऊ नये एवढीच या ठिकाणी विनंती करतो. हे आपण प्रत्येकाने पाहावं, ऐकावं आणि विचार करावा हीच विनंती करतो. जय भीम. धन्यवाद.